आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत असे थालीपीठ. तर हे जे थालीपीठ आहे आपण कसले बनवण्यात तुम्हाला माहिती आहे का? तर आपण हे थालीपीठ बनवलेले आहेत मोड आलेल्या मुगाचे आणि त्याच्यामध्ये तांदळाचे पीठ घालून हे आपण थालीपीठ बनवलेले आहेत. एकदम मस्त आणि खुसखुशीत होतात हे. नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठी अँड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पौष्टिक असे मुगाचे थालीपीठ बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, इथे आपण घेतलेला आहे मिरची, त्याच्यानंतर इथे आपण धणे घेतलेत, जिरं घेतलंय, लसूण आणि आलं. आता हे मिक्सरमधून आपल्याला खरबडीत असं वाटून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम आपण पेस्ट नाही बनवत आहोत, आपण साधारण असं खरबडीत असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता हे मी मिक्सरमधून वाटून घेते. तर हे बघा, इथे आपण हे बघा खरबडीत असं वाटून घेतलेलं आहे, पाहू शकता. आता हे मी काढून घेते. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथले घेतलेत 1 वाटी मोड आलेले मूग. जर तुमच्या इथे मोड आलेले मूग नसतील तर तुम्ही आपण नुसते साधे मूग भिजवलेले घेतले तरीही चालणार आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे आपण पेस्ट करून घेतलेली आहे बघा, थोडंसं पाणी घालून. तिथे मी घेतलेलं आहे भांडं, त्याच्यामध्ये आपण ही पहिली मुगाची जी पेस्ट बनवलेली आहे ती काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर जो आपण आलं, लसूण, मिरची वगैरे जे मिक्सरमधून फिरून घेतलेलं ते आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद, त्यानंतर थोडंसं हिंग, त्यानंतर आपल्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून इथे. त्यानंतर इथे मी 1 कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कसुरी मेथी. तुमच्या इथे जर आपली साधी मेथी असेल ती टाकली तरीही चालणार आहे. त्यानंतर इथे आपण घेतलेलं आहे 1 वाटी तांदळाचं पीठ, जे आपण नेहमी घरामध्ये आपल्या असतं तेच. त्यानंतर इथे मी 2 चमचे बेसन घालते, त्याच्यामुळे ना थालीपीठ आणखीन मस्त खुसखुशीत होतात. त्यानंतर इथे घेतले आहे 2 चमचे आपलं गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ घातलं ना की छान अशी बाइंडिंग येते याला, त्यासाठी 2 चमचे गव्हाचं पीठ. तर हे पहिलं आपल्याला ना पाणी न घालताच व्यवस्थित असं पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जसं पाणी लागेल तसं आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. हे जे मुगाचे थालीपीठ आहेत ना, 1 नंबर लागतात आणि ते पौष्टिक पण आहेच, पण चवीला तर 1 नंबर लागतात हे. जर तुमच्याकडे जर मूग असे भिजलेले असतील तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. हे बघा, इथे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही ज्वारीच्या पिठाचे, बाजरीचे वगैरे असे थालीपीठ खाल्लेच असाल, पण तांदळाचे पण हे अशा प्रकारे एकदा तुम्ही थालीपीठ करून बघा. तांदळाचं पीठ घालून मुगामध्ये खूप छान लागतात आणि हे सुद्धा खमंग आणि खुसखुशीत होतात थालीपीठ. बघा, छान असं आपल्याला हा गोळा एक तयार करून घ्यायचा आहे इथे. हे बघा, व्यवस्थित असं आपण इथे पीठ आपण मळून घेतलेलं आहे बघा. आता थोडंसं आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा, थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा आपण थोडंसं मळून घेणार आहोत. आणि पीठ आपलं इथे आता व्यवस्थित असं रेडी झालेलं आहे. तर इथे मी एक सुती कपडा घेतलाय, रुमालच घेतलेला आहे, त्याच्यावर आपण थालीपीठ टाकणार आहोत. आता तुम्हाला जसे छोटे मोठे हवेत ना थालीपीठ, त्याप्रमाणे इथे तुम्हाला पीठ घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला जाड किंवा पातळ असे हवे असतील तरी सुद्धा तुम्ही तसे करू शकता. आता मी जास्त मोठे नाही बनवत, असे छोटे छोटेच बनवणार आहे. हे बघा, मस्त असे थालीपीठ तयार होतात. थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि असे थालीपीठ करून घ्यायचे.
बघा इथे आपलं थालीपीठ आता तयार झालेलं आहे. आता इथे आपल्याला याच्यामध्ये छिद्र करून घ्यायचे आहेत. आता तवा मी गरम करत ठेवलेला आहे. आता आपण त्याच्यावरती थालीपीठ टाकणार आहोत. हे बघा तवा आपला इथे गरम झालेलाच आहे. आता थोडंसं तेल आपल्याला याच्यावरती टाकायचं आहे. त्यानंतर जो आपण थालीपीठ बनवलेला आहे तो आपल्याला याच्यावरती भाजून घ्यायचा आहे, मस्त असा खमंग असा. हे बघा मस्त होतात एकदम. ते बघा इथं आपण थालीपीठ टाकून घेतलंय. आता थोडंसं आपल्याला आणखी तेल टाकून घ्यायचं आहे. हा थालीपीठ आपला होतोय तोपर्यंत मी दुसरा बनवून घेणार आहे. बघा एक साइड आपली छान अशी झालेली आहे. आता दुसरी साइड सुद्धा आपल्याला मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे. मस्त क्रिस्प आलाय वरती. पलटी मारून बघूया आपण. हे बघा मस्त दोन्ही साइड आपल्या छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत, पाहू शकता. आणि ते आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. हे बघा मस्त असा. आता दुसरा बनवलेला थालीपीठ सुद्धा मी घालून घेते. पहिलं थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे, नंतर मग त्याच्यावर आपल्याला थालीपीठ घालून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला तेल सोडायचं आहे आणि छान असं हा सुद्धा आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे. पलटी मारून घेऊया. पटापट होतात हे, जास्त वेळ नाही लागत. हा सुद्धा आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. हे बघा इथे आपल्या मस्त अशा दोन्ही साइड झालेल्या आहेत. हे बघा हा सुद्धा आता राहिलेले थालीपीठ सुद्धा मी असे आता बनवून घेणार आहे. हे बघा मस्त असे. तर हे बघा इथे आपले मस्त खमंग आणि पौष्टिक असे इथे थालीपीठ तयार झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही, एकदम खुसखुशीत झाले ते थालीपीठ आणि चवीला तर एक नंबर लागतात ते. तर तुम्ही सुद्धा या प्रकारे एकदा नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.